चला होते स्पर्धेला सुरुवात. पहिलाच बॉल या प्रतियोगितेचा, या मॅचचा. पहिलाच बॉलला हलक्या हाताने खेळले कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि धावाचा इथे केला श्रीगणेशच्या. 5-5 षटकाचे सामने राहतील. त्यांनी बॉलचा इथे वापर केलेला आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचा आयोजकाच्या वतीने व आमच्या वतीने आपला हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. विले पार्लेचा हा खेळाडू रवी रिंगाला आपण पाहतोय आणि आता स्ट्रायकर येतोय यश. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू, आखूड टप्प्याचा बॉल आणि तो थोडासा पंबल झाले. गचार क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण आणि त्याच्यावरती 1+1 2 धावा इथे हलक्या हाताने ठोकला होता चेंडू आणि दोन्ही फलंदाजाने 1-1 2-2 धावाने आपलं खाते उघडले. टीमची धावसंख्येचा विचार केला तर 3, लॉस ऑफ 0 विकेट. HR स्पोर्ट्स च्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपण या प्रतियोगितेला पाहतोय. झाली स्पर्धेला सुरुवात, मॅचला सुरुवात. पहिला सामना आपण पाहतोय HR स्पोर्ट्स आणि मराठा बॉईज. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय, सोडलाय. पंचाचा निर्णय, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धावा इथे आलेल्या आहेत. खेळपट्टीचा जर का विचार केले तर थोडीशी खेळपट्टी ओली आहे, जेणेकरून उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ऊन भरपूर आहे. आणि जसं पहिलं सत्र संपलं तर नक्कीच ऊन एवढा असल्यामुळे खेळपट्टी देखील लवकर पाटा विकेट होईल आणि तदनंतर चौकार षटकाराचा पाऊस आपल्याला इथे पाहण्यात येईल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, हलक्या हाताने खेळलाय कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू. जोपर्यंत तो एक धाव इथे पूर्ण केली यशने. इक्का दुक्का आणि स्ट्राइक रोटेट करत असताना चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. रोहित देखील एक लेफ्टी बॉलर, एक चांगली ऍक्शन आणि रिलीज पॉइंट देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय बॉल, पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर गेलाय. अजून एक व्हाईट बॉल, थोडस दिशा भटकला म्हणावं लागेल. इथे रोहित काहीतरी बिघड करण्याचा प्रयत्न करतोय पण तेवढं त्याला फिरकी काय भेटत नाहीये. आता मात्र चांगला चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता रवीचा. बीट केले फलंदाजाला, विकेट किपर ही देखील बीट झालाय आणि लेग बायचा इशारा पंचांचा इथे. एक धाव इथे पूर्ण करत असताना टीमची धावसंख्या जर का विचार केला तर धावसंख्या होते 7. 22. ओके धन्यवाद. लेग बाईस नाहीये, 22 पंचांचा इशारा. यंदा मात्र सरळ डाऊन द ग्राउंड स्लॉट मध्ये होता, चेंडूला पाठवले सीमारेषा बाहेर. येतो या प्रतियोगितेतला पहिला षटकार यश कोठारीच्या बॅटमधनं. ओळखलं होतं यशने की व्हेरिएशन करतो रोहित आणि त्याच्या स्लॉट मध्ये आलाय आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय मालाड षटकार. तर जेव्हा सुरुवात झाली पहिल्या बॉलला सन्मान दिलाय आणि जेव्हा जेव्हा चांगला बॉल पाल्यामध्ये आला त्याच्यानंतर काय होते ते हे दाखवून दिले यशने. तुरेने धावसंख्या वाढत असताना 13. अजून एकदा बॅकफुटला गेले, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता, शेवट झालाय गोड आणि पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या नंतर HR स्पोर्ट या संघाची धावसंख्या 13, लॉस ऑफ 0 विकेट. खूप चांगली प्रतियोगिता आपण पाहतोय. विशेष सहकार्य लागलेत या प्रतियोगितेला माने एंटरप्राइजेस, सर्वर बार अँड रेस्टोरेंट, माऊली ज्वेलर्स, माऊली कृपा ऑटो, हॅथवे केबल्स हे या प्रतियोगितेचे विशेष सहकार्य. BJP वॉर्ड 45 चे चीफ गेस्ट सुरेंद्र यादवजी यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीची ते पूजापाठ जाऊन आणि हार आणि नारळ फोडून या प्रतियोगितेला सुरुवात झाली. सुरेंद्र यादवजी आपलंही देखील हार्दिक स्वागत या प्रतियोगितेमध्ये. आपण आपला अमूल्य वेळ या प्रतियोगितेसाठी दिला. विनंती असेल की बॉलरचं नाव सांगायचंय. 12th मॅन असेल तर पाठवा, नाही तर आपण सांगायचे नाव. रोहित, सोहेल, ओके.
पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट केला, खेळाडू आहे, चुकी करणार नाहीये. विकेटचं होतंय पतन आणि रवीचं जे रिएक्शन होतंय ते पाहताच बनतंय, कारण असं काही नव्हतं ह्या बॉलवरती की विकेट जाईल ह्या बॉलवरती, पण खेळाडू ती देता येईनात आणि सरळ डायरेक्ट हातामध्ये सोपा झेल. आणि पहिल्याच बॉलमध्ये सोहेलने ब्रेक मिळवलाय आणि पहिला गडी बाद होतोय HR स्पोर्ट या संघाचा. 13 धावावरती पहिला गडी बाद झालाय. रवी लिंगाला जर का आपला हा विकेट बघतील तर नक्कीच थोडंसं काहीतरी टेन्शन येईल त्याला की असं काही नव्हतं या चेंडूवरती विकेट देण्यासारखं. कट करण्याचा प्रयत्न करत होता की वेगळ्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतो, पण एकच खेळाडू एक मात्र होता, उजेर. छोटा पॅकेज बडा धमाका. उजेर कोण ओळखत नाही ह्या यंगस्टरला. टेनिस क्रिकेट लोकल पासून ते 10PL पर्यंतचा यांचा सफर. उजेरला प्रत्येक अशा प्रतियोगितेमध्ये आपण पाहत असतो. हा यंगस्टर जास्त काही बोलत नाही, पण त्याची बॅट प्रत्येक प्रतियोगितेमध्ये बोलते. अशा प्रकारचा हा खेळाडू, हा यंगस्टर्स. मोठमोठे खेळाडू आहेत, नाव तरी देखील मोठे मोठे आहेत, पण हा यंगस्टर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक प्रतियोगितेमध्ये स्वतःला साबित करत असतो. अशा प्रकारचा हा खेळाडू. फिरोज यांचे छोटे बंधू. फिरोजलाही देखील आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिला असेल की असा लेफ्टी, असा गोलंदाज, वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, बराच वेळ होता कव्हर क्षेत्रामध्ये. 30 यार्ड मध्ये खेळाडू आहे एक दामडे. हुझरने बॅडमिंटन स्टाईलने आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या 14, लॉस ऑफ 1 विकेट. सोहेलने पहिल्याच बॉल मध्ये बेगतो मिळवून दिला. प्रतियोगितेचा पहिला दिवस. ओपनच्या ह्या 8 टीम आपल्याला ह्या प्रतियोगितेमध्ये गोविंदनगर मलाड या ठिकाणी ह्या प्रतियोगितेमध्ये खेळताना आपण पाहतोय. अकोट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा होता प्रयत्न, पण बीट केले फलंदाजाला. चांगला बॉल टप्पा पडल्याच्या नंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल पहिला असा एक चेंडू आला जो यशला इथे डॉट करून गेलाय. सोहेलची चांगली कमालीची गोलंदाजी, चांगली हाईट, चांगली ऍक्शन. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पडण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता, लेकिन चेंडू थोडासा खाली बॅटीला स्पर्श झालाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक आता इथे 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा झाल्यात आणि त्याची भरपाई करायला इथे सोहेल आलाय. आणि आतापर्यंत सोहेलची कमालीची गोलंदाजी आपण पाहिली आहे. पहिल्याच बॉलमध्ये विकेट आणि त्यानंतर शांत ठेवले फलंदाजाला. कमी गतीचा बॉल त्याच्यावरती केलाय हल्ला आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. हा येतोय मलाड चषक षटकार. यशच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. काय पटका सजवला पा यशने. आता लय मध्ये दिसतोय. पहिल्या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिले की रोहितने कमी गतीने टाकलेला बॉल लॉंग ऑफ दिशेने मारला होता आणि हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो व्ही शेप मध्ये चांगली बॅटिंग करतोय यश. चला, जुना बॉल नसल्यामुळे जो बॉल येतोय त्यांनीच आपल्याला सुरुवात करायची आहे. वीस धावसंख्या झाली धावपलकावरती. 1.5 षटक झालेत आणि 20 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये 13 आणि या षटकामध्ये हा षटकार लागला नाही तर आतापर्यंत जे ओव्हर होतं 4 बॉल मध्ये 1च धाव दिली, पण त्याच्यानंतर 5व्या बॉल वरती तो हल्ला आणि 7 धावा या ओव्हर मध्ये आला. शेवटचा बॉल शेष असेल. यश खेळतोय 7 बॉल 15 रन आणि त्या 15 धावांमध्ये 2 बिग हिट त्याच्या बॅट मधून आलेत. यश कोठारी हा देखील एक चांगला प्लेअर आपण पाहतोय. जर का लय मध्ये दिसला तर नक्कीच आपण ते 2 षटकार पाहिलेत ना, तर अजून काहीतरी 3-4 षटकार त्याच्या बॅट मधून नक्कीच आपण पाहू. शेवटचा बॉल या ओव्हरचा.
पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय, पुल केलाय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल. याच्या बॅट मधून येतोय शेवटच्या बॉलवरती चौकार आणि 2 षटक संपलेत आणि 12च्या सरासरीने 24 धावा झाल्यात धावफलकावरती HR स्पोर्ट या संघाच्या. प्रतियोगितेचे दोन्ही पंच मुझफ्फरभाई आणि मनोजभाई जयभाई यांचे देखील इथे आगमन झाले. आमचे स्कोरर आमचे सर्व जयेशभाई. 1 साइड हिरो. चला पहिलाच बॉल पंचाचा निर्णय तो वाईट बॉल ऑफ स्टंपच्या खूप चेंडू बाहेर. मोनू आला आता गोलंदाजीला. सलग तिसरा जो गोलंदाज आहे तो डावखोरा गोलंदाज. आपण रोहितला पाहिलं, सोहेलला पाहिलं आणि आता मोनूला देखील पाहतोय. लेफ्टी बॉलर. पहिला चांगला बॉल ड्राइव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये थोडासा पंबल आणि 2 धावा ते पूर्ण केल्यात. चांगली रनिंग. यश तिसऱ्यासाठी देखील जातोय पण नाही थ्रो इथे दिलाय. चांगला ड्राइव्ह क्लासिकल ड्राइव्ह आपण पाहतोय. खोल टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर बॉल टाकला होता ऑफ स्टंपच्या इकडे आणि चांगला सुंदर ड्राइव्ह. अजून एक चांगला बॉल फक्त वेट केला. बॅकवर्ड पॉइंटला तिथे खेळाडू आहे. एकच धाव आता मिळेल. चांगली बॅटिंग करतोय इथे उजर पाहतो. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला येऊ देतोय आणि अतिशय लेट कट तिथे खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला तिथे खेळाडू आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग टीप एक्स्ट्रा कव्हर अशी ही फिल्डिंग सजावट केलेली आहे. चेंडू सोडला इथे पाहिले यशने की व्हाईट बॉल आहे. काही छेडखानी केलेले नाहीये. या एक्स्ट्रा धावा आपल्याला महागात पडतील जर का आपण सेकंड बॅटिंगला येणार. कारण जेवढे बॅटने बॉल लागतायत ती गोष्ट वेगळी पण एक्स्ट्राच आपल्याला खूप महागात पडतात. 29 धावा झाल्या धावफलकावरती. चांगली सुरुवात HR स्पोर्ट्स या संघाची. आता वेग भन्नाट वेग होता. फलंदाजाला बीट केलंय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. जशात तसे उत्तर. टप्प्याचा बॉल पाहिजे काय निर्णय असेल. डॉट बॉल आहे का हो. काही याच्यावरती प्रत्युत्तर नाहीये पंचांचा आणि अजून एक डॉट बॉल. टप्प्याचा बॉल होता त्याच्यावरती भरपूर काहीतरी उसळी घेतली. अशा प्रकारची ही खेळपट्टी कधी चेंडू खाली राहील की कधी उसळी घेईल हे माहिती नाहीये. फलंदाजाला देखील पुढचा चेंडू कशा प्रकारचा येईल. चांगला बॉल ऑफ स्टंप पकडून यॉर्कर टाकलाय. अप्रतिम. आतापर्यंत ज्या 2 ओव्हर झाल्या बायचा पंचांचा इथे निर्णय येतोय मनोजबाई यांचा. आता मात्र चांगली येते गोलंदाजी. यस 1 to go. हा शेवटचा बॉल आहे देखील त्याच पद्धतीचा ऑफ स्टंप बॅक टू बॅक पकडून इथे गोलंदाजी केली आहे. 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 31 लॉस ऑफ 1 विकेट. चला या ओव्हरचा विचार केला तर 7 धावा इथे मोनूने या ओव्हर मध्ये दिल्या. तर चला जी भरपाई करायची होती 2 षटक संपले होते तर त्याच्यानंतर आता येतोय सोहेल. सोहेल HR स्पोर्टची टीम आमचे कॅमेरामॅन मंदार आमचे ऑपरेटर अमित आणि आमचे स्कोरर अजिंक्य एक चांगली कमालीची इथे काम करत असताना या मलाड चषक मध्ये आकाश. ओके चला आकाश नाव आहे. हो हो जबरदस्त बॉल
हुजेरच्या बॅट मधनं आलाय एक धाव. डिक्लेअर एरियामध्ये घोषंकित एरियामध्ये चेंडू गेलाय. बत्तीस धावा झाल्यात धाव फलकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. सरासरी जर का पाहिले ते धावांची 10. बॉल आहे का? तर सालाप्रमाणे सीझन 4 या प्रतियोगितेला सुरुवात झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती निमित्त ही प्रतियोगिता इथे ठेवण्यात आलेली आहे. आता मात्र चांगला बॉल ब्लाइंडेड शॉट खेळला. इकडे खेळायचा कुठे होता पण वेग असा भन्नाट होता. चांगली गोलंदाजी. लेग बाईचा इशारा पंच यांचा. मनोजबाई चांगली गोलंदाजी. खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये सोपं नसतं फलंदाजी करताना, पण आपण ते फलंदाजी कशी करायची यशने ते दाखवले. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले. एक चौकारी देखील आलाय. चांगला बॅट चांगला बॉल. लोकांच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत येतोय एकच धाव. चला रवी लवकर आउट झाल्याच्या नंतर हुजेर आणि यश खेळतो इथे. चांगली आतापर्यंत पार्टनरशिप दोघांची तैनात झालेली आहे. 1-1 2-2 धाव चौकार षटकार महत्वाचे आणि प्रयत्न करतायत. चांगला बॉल आहे देखील चांगला बॉल. खेळाडू तैनात. रनआउटची होईल का संधी? विकेट कीपर आहे. पाहिलं नाही हुजेरने यशला आणि यशनो मधून रनआउट होऊन पुन्हा एकदा डगआउट मध्ये जात असताना हुजेर दुसरा झटका लागतोय एचआर स्पोर्ट या संघाला. सहा धावाचे योगदान आपल्या टीमसाठी दिले हुजेरने. मारताच रन घेण्याचा प्रयत्न होता. तिथे सोहेल उभा होता. सोहेलने पाहिलं आणि अतिशय सोप्या पद्धतीने धावचित होऊन हुजेर डगआउट मध्ये जातोय. किसान द सिक्सर किंग आई देखील दिलीप मारले या ठिकाणाचा सुपरस्टार टेनिस क्रिकेटचा सिक्सर किंग किसान देवेंद्र. किचरची खाती आहे की किसनचा असा आहे की 2-4 चेंडू काढणं त्याला खेळण्यात मिळालं, पण त्या 2-4 चेंडूवरती देखील स्वतःचा 100% देतो. अशा प्रकारचा हा खेळाडू. कोण ओळखत नाही या खेळाडूला. प्रत्येक ठिकाणी आपल्या फलंदाजीचा बोलबाला किसन याच्या नावावरती. ह्या प्रतियोगितेमध्ये आज गोविंद नगरीमध्ये मालाडमध्ये किसन आलाय. द सिक्सर किंग किसन देवेंद्र केडी. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळलाय. बॅडमिंटन शॉट म्हणावा लागेल आणि याच्यासाठी ओळखला जातो. आपण टप्प्याचा चेंडू सरळ कसे मारते हे किसनचा टीमची धावसंख्या 35 रन. शेवटचा बॉल. ओहो अप्रतिम बॉल. स्टंप टू स्टंप गोलंदाजी आणि षटक क्रमांक 4 संपले आणि 4 समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 35 रन. लॉस ऑफ 2 विकेट. एचआर स्पोर्ट या ओव्हर मध्ये आल्या धावा 4. कमालीची गोलंदाजी. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 12च्या सरासरीने धावसंख्या होत्या, पण तदनंतर काय जबरदस्त शेवटच्या 2 ओव्हर मध्ये जर का पाहिल्या तर मात्र 11 धावा आल्यात. तर कमालीचा कमबॅक म्हणावा लागेल. मोनू टीम कडनं शेवटचं आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय मोनू. चला 35 धावा झाल्या. धाव फलकावरती आपण पाहतायत भीम ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025 सीझन 4. स्ट्रायकिंग एंडला आहे द सिक्सर किंग किसन देवेंद्र. शेवटचं ओव्हर 35 धावा धाव फलकावरती.
पहिल्याच बॉल वरती अतिशय स्टाइलिश स्ट्रोक आणि धावा येतील 2. चला बाहेर चेंडू होता बॅकफुटला थोडस गेले आणि काय कमालीचा प्रॉपर मिडल ऑफ द बॅट तो चेंडूला पाठवून दिलाय. डीप कव्हर एक्स्ट्रा मध्ये 2 धावासाठी. बॉल जुने नाहीत पण नवीन आहेत बॉल. 37 धावा झाल्या धाव फलकावरती. किसन आणि यशला आपण पाहतोय 13 बॉल मध्ये यश खेळतो 20 धावावरती 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मध्ये आलाय. स्ट्राईक रेटचा जर का विचार केला तर 153च्या सरासरीने स्ट्राइक रेट अपन पाहतोय. यशचा मुझे भाई अगर नया बॉल रहेगा तो थोड़ा उसको घस के दे दो. चला 37 धावा झाल्या धाव फलकावरती. आपण पाहता इथं बीएम ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4. चला पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतात बीएम ट्रॉफी आयोजित मलाड चषक. फुलटॉस बॉल चेंडू मात्र हातात डिसटला. व्हाईट बॉल येतोय पंचांचा निर्णय. विनंती असेल की पंचांशी वाद घालायचा नाहीये. मुजुबाई चला विनंती असेल की प्लीज मॅच चालू करायची आहे. वाद घालायचा नाही पंचांशी प्लीज. मराठा बॉईज रिव्ह्यू नाहीये. टीम रिव्ह्यू नाहीये सर. पंच निर्णय अंतिम राहील. जर का शंका असल्या तर विजयभाई काय म्हणता पंच घेऊ शकता रिव्ह्यू. शंका असल्यास नाही ना. चला कमिटीचा निर्णय आला की पंचाचा निर्णय अंतिम राहील प्लीज. तर मराठा बॉईज प्लीज सहकार्य करा आणि लवकर चालू करायची प्लीज.
चला या विनंती असेल मराठा बॉईज प्लीज थोडं घाई करायची आहे. आणि या इनिंगच्या नंतर साई माऊली बोरवली आणि AR स्पोर्ट्स विनंती असेल की चला चालू करायची आहे. मनोज भाई चलो टीम मराठा मराठा बॉयज विनंती असेल की कोणी टीमने खेळाडूने वाद घालायचा नाही. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन राहील. हे आपल्यासाठी ठेवलेले आहेत की जेणेकरून कुठे या स्पर्धेला गालबोट लागू नये. चांगला बॉल वेग बंडाट आकुट टप्प्याचा बॉल व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि बीट केलं इकडे मोनूने. पहिल्या बॉलवरती 2 आणि दुसऱ्या बॉलवरती निर्धाव. 4 चेंडू शेष आहेत. 38 धावा झाल्या 10 फलकावरती. 38 रन लॉस ऑफ 2 विकेट बाय HR स्पोर्ट्स. आता संपर्क झालाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या इथे खेळाडू आहे चुकी करणार नाहीये. विकेटचं झालंय पतन. किसन देवेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा गडी बाद. मंदार गुरव. चांगली टीम आपण पाहतोय. बॅटिंग टीम मध्ये मंदार आहे, रवी आहे, किसन आहे, यश आहे, हुसेर आहे. टेनिस क्रिकेटचे असे चांगले प्लेयर सितारे या प्रतियोगितेमध्ये मलाड नगरी गोविंदनगर या प्रतियोगितेमध्ये आज उतरलेले आहेत. आता येतोय मंदार गुरव. शेवटचे 3 बॉल 38 धावा 10 फलकावरती झालायत. आपण पाहतात BM ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025. शेवटचे 3 बॉल स्ट्रायकिंग एंडला आहे मंदार गुरव आणि बॉलिंग एंडला आहे मोनू. 3 बॉल शेष. चांगला बॉल फक्त ड्राइव्ह केला दिशा दिली खेळाडू येतोय चेंडू जाईल 2 धावासाठी फक्त दिशा दिली. चांगला ड्राइव्ह. टीप कव्हर मध्ये तिथे खेळाडू होता पण घोषांकित एरियामध्ये 2 धावासाठी 4-0 40 धावा झाल्या 10 फलकावरती. 2 चेंडू शेष आहेत. शेवटचे 2 बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फूट काही दिसलं नाहीये या स्ट्रोक वरती. जागेवरूनच कडे खेळण्याचा प्रयत्न. आता येतोय शेवटचा बॉल. यशचा जर का विचार केला तर या ओव्हर मध्ये आपण नॉन स्ट्रायकर लेनलाच पाहतो यशला. कारण एकही बॉल या शेवटच्या ओव्हरचा खेळलेला नाहीये. त्याला माहिती की तशा प्रकारचे बॅट्समनही देखील आमच्या टीम मध्ये आहेत. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती सरळ डाऊन द ग्राउंड लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर कार्पेटच्या साहाय्याने चांगला बॅकअप. एकदा पुन्हा दुसऱ्या धावासाठी जात आहेत. रनआउटची होते संधी आणि शेवटच्या बॉलवर रनआउट झाले तर 5 षटक संपलेत. 41 झाला 10 फलकावरती आणि 42 चा टार्गेट ठेवण्यात आलेला आहे मराठा बॉईज या संघासमोर. विनंती असेल की याच्यानंतरचा सामना साई माऊली आणि AR स्पोर्ट टॉस साठी या. टीम आहेत का साई माऊली आणि AR स्पोर्ट्स?
बॅटिंग कार्ड जर आपण पाहिलं तर रवी 1 रन 3 बॉल, यश नॉट आउट राहिला 20 धावा 13 बॉल, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आपण यशच्या बॅट मधनं पाहिला. त्यानंतर आपण पाहिलं तर हुसेर रनआउट होऊन पॅव्हिलियन मध्ये गेला. त्यांनी 7 बॉल मध्ये. फिल्डिंग टीम मराठा बॉईज डगआउट तिकडे बनवायचं नाहीये. डगआउट तिथे बनवायचं नाहीये. मराठा बॉईज इकडे यायचे. रवी 1 धाव 3 बॉल, यश 20 रन 13 बॉल नॉट आउट. हुसेर रनआउट झालाय 6 रन 7 बॉल आणि किसन 4 बॉल मध्ये 3 धावा बनवल्यात आणि मंदारने 3 चेंडू मध्ये 3 धावा बनवल्यात. रोहितचा जर का आपण विचार केला तर 1 ओव्हर मध्ये 12 धावा दिल्यात. सोहेलने 1 षटक टाकले, त्याच्यामध्ये 11 धावा देऊन 1 गडी बाद केलाय आणि जबरदस्त अशी कमालीची गोलंदाजी 6च्या इकॉनॉमीने 2 ओव्हर 12 रन 1 गडी बाद मोनू आणि आकाशने 1 ओव्हर मध्ये 3 धावा दिल्यात. तर 5 षटकामध्ये 41 धावा आणि 42 धावाचं आव्हान ठेवण्यात आलेले मराठा बॉईज या संघासमोर. आमचे स्कोरर अजिंक्य आम्हाला ही अपडेट देत असताना अमित आमचे ऑपरेटर आणि कॅमेरामॅन मंदार याच्या स्पोर्टच्या माध्यमातून या प्रतियोगितेमध्ये खूप चांगली कमालीची असे काम करत असताना
चला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात बीएम ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4. चला 42 धावाचा पाठलाग करायचा आहे मराठा बॉईज या संघाला आणि फलंदाजीची धुरा सांभाळायला आले दोन्ही फलंदाज. आता येतोय स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईकला संदीप. संदीप आणि रोहित SR ची ही जोडी. आणि गोलंदाजीला सोनू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. विकेट किपरने चांगलं तयारी केले. रबी आहे विकेट किपरच्या पाठी आणि जास्तच काहीतरी बाउन्स मिळाला आहे. व्हाईट बॉल इथे पंचाचा निर्णय असताना 2 धावा झाल्या 10 फलकावरती. व्ही शेप मध्ये देखील आपण पाहतोय की ते षटकार आपल्याला मिळू शकतात. चांगला बॉल हलक्या त्याने फक्त मनगट्याचा वापर केलाय आणि एकच धाव इथे मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. दोन्ही टीम जर का आपण पाहिले तर चांगली बॉलिंग बॅटिंग दोन्ही टीम मध्ये आहे. समोर जर का आपण संघ पाहिले तर फिल्डिंग मध्ये मोठमोठे नाव विकेट किपरच्या पाठी रबीला पाहतोय. किसन आहे, मंदार आहे, यश आहे, हुजेर आहेत. असे बरेच मोठे खेळाडू या टीम मध्ये भरलेत. ओहो चांगला बॉल, वेगवान बॉल. खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि या बॉल वरती एक धाव आलेली आहे. चांगला बॉल हलक्या त्याने फक्त ग्लान्स केला. एकदा पुढे केले. विकेट खूप चांगला आहे. आपण पर्यंत पाहतोय की फलंदाजी सोडीची थोडस सकाळच्या सत्रामध्ये कठीण असते फलंदाजी आणि गोलंदाजाला खूप चांगली मदत मिळते खेळपट्टीवरती. हळूहळू जर का आपण पाहतो ते खेळपट्टीवरती जो शेडो आहे, जी सावली आहे ती पाठी जात असताना 12 वाजलेत आणि मध्यस्थी आपण पाहतोय तो सूर्य मध्यस्थी आलेला आहे. चांगला बॉल सोडलाय. पंचाचा निर्णय तो व्हाईट बॉल. पहिलेच पाहिलं होतं फलंदाजाने की बॉल थोडासा बाहेर आहे. हा बॉल 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 टू गो. ओके 6 धावा झाल्या 10 फलकावरती. आई देखील चांगला बॉल कमी गतीने टाकलेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव. 7 धावा झाल्या 10 फलकावरती. शेवटचा चेंडू शेष आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय टाकता येते तो म्हणजे सोनू. 5 षटकामध्ये 42 धावा बनवायच्या. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस आहे. कुठल्याही प्रकारचा विकेट विन नाही, टॉस विन नाहीये. स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस. पाच प्लेयर आपण पाहतो तो लेगच्या दिशेने ऑफच्या दिशेने 4 प्लेयर सेट केलेले आहेत. अशा प्रकारची फिल्डिंग. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. काय वेग बनणार. सुरेख बॉल विकेट किपरच्या हातात. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या नंतर टीमची धाव संख्या 7 आणि सुरुवात चांगली केलेली आहे सोनूने. सात धावा झाल्या 10 फलकावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सोनूची. गोलंदाजाचं नावही देखील सांगायचे. प्लेयर जो येईल आपल्याकडे मोहित. दुसरं षटक घेऊन येतोय मोहित. मोईन. ओके मोईन.
चला सेकंड सामना दोन्ही टीम आल्यात का? साई माऊली आणि एआर स्पोर्ट्स. तर टॉस साठी यायचं आपल्याला. चला मोईन येतोय दुसरं षटक आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय मोईन. आपण पाहतायत बीएम ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025 सीझन 4. पहिलाच बॉल स्वागत केले मोईनचं आणि बॉलला पाठवून दिले लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. संदीपच्या बॅटमधनं आता मात्र प्रॉपर टायमिंग आणि मोईनचं स्वागत चौकाराने या प्रतियोगितेमध्ये. अजून एक आता स्लॉट मध्ये दॅट इज अ ह्यूज हिट हाय अँड हँडसम चेंडू. अजून एक आउट ऑफ द पार्क. हा येतोय मालाड चषक षटकार. आता मात्र डगाट मध्ये टाळ्या शिट्ट्याचा गडगडाट होत असताना की अशा प्रकारची संधी फलंदाजी करतोय. पहिला बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती षटकार. 17 धावा झाल्या 10 फलकावरती. चांगली सुरुवात. दुसऱ्या ओव्हरची अप्रतिम अशी सुरुवात झाली. 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात मोईनच्या या ओव्हर मध्ये. रवी जात असताना की थोडस काहीतरी चर्चा करत असताना आपल्या बॉलर कडे की आपला एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सचा वापर करत असताना विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते. पण आता आपण पाहतो विकेट किपरच्या पाठी मंदार गुरव याला. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. यस वाईट दिशा भटकलाय. ओहो क्या बात आहे. या ओव्हर मध्ये तुटून पडलाय संदीप. स्लॉट मध्ये येतोय बॉल आणि त्याच्यावरती षटकार षटकार आणि चौकार मारतोय तो म्हणजे संदीप. 24 धावा झाल्या 10 फलकावरती. पहिल्या ओव्हर मध्ये 7 आणि या ओव्हर मध्ये धावा आल्यात 17. पार्टनरशिप 9 बॉल मध्ये 24 धावा. संदीपचा जर का विचार केला तर संदीप खेळतोय 6 बॉल मध्ये 19 आणि रोहित खेळतोय 3 बॉल 2 रन. आता तर चर्चा होईलच कारण त्याला माहिती की या 3 बॉल मध्ये खूप चांगला पुरेपूर समाचार घेतलाय मोईनचा इकडे संदीपने. थोडीशी चर्चा तर होणारच कारण ती चर्चेचा विषय कोणामुळे येतोय तर तो संदीप मुळे येतोय. काय फलंदाजी करतोय. अप्रतिम फलंदाजी. या चेंडूवरती उंची पण होती आणि डिस्टन्स देखील 6 धावांसाठी. हा आता मात्र चांगला बॉल. थोडासा बॅट्समनच्या अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या खूप चेंडू बाहेर. ह्या बॉलची तर वाट पाहत होते सर्व प्लेयर की अशा प्रकारची आपण गोलंदाजी करा जेणेकरून आपल्याला नुकसान होणार नाहीये. आणि बॅटिंग टीमला हेच हवंय की संदीपने चौकार षटकार मारावेत. चला आता मात्र चांगला बॉल बॅकफुटला जाऊन थोडं बॅडमिंटन स्ट्राईक मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ दिशेने खेळाडू आहे आणि 1 धाव. थोडीशी चर्चा झाली आणि चर्चेच्या नंतर मोईनने चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती 25 धावा 10 फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. अप्रतिम स्ट्रोक. स्लॉट मध्ये होता दिशा दिली पण चेंडू आत आलाय आणि 2 धावा ते पूर्ण केल्यात. तर महागडा षटक आपण पाहतोय. या ओव्हर मध्ये धावा आल्यात 20 आणि टीमची धाव संख्या 27. लॉस ऑफ 0 विकेट बाय मराठा बॉईज. अप्रतिम सुरुवात. 20 धावा आल्यात या ओव्हर मध्ये. पहिल्याच ओव्हर पासून बॅट फिरण्याचा प्रयत्न करत होता संदीप पण दुसऱ्या ओव्हर मध्ये त्याच्या स्लॉट मध्ये गोलंदाजी बॅक टू बॅक करत असताना मोईनने आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय संदीपने.
याच्यानंतरचा सामना साई माऊली एअर स्पोर्ट आलेत काय? जर का प्लेयरही देखील आले असतील तर टॉस उडून घ्यायचंय. गोविंदनगर मोठे मैदान, या मैदानामध्ये ही प्रतियोगिता दर सालाप्रमाणे तुमच्या आणि आमच्या भेटीला येते. सीझन 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. ही खूप मोठी उपलब्धी. बॉलरचं नाव सांगायचं एकदा. बॉलरचं नाव कळू द्या आमच्यापर्यंत. अजय. ओके. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. चांगलं टायमिंग. आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या संदीपने. आता संदीप लाईन मध्ये दिसतोय. त्याला बॉल जवळ असं वाटतं की फुटबॉल दिसतोय. अशा प्रकारची फटकेबाजी संदीपची. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला. आता मात्र थोडीशी उचल घेतली. चोटी दाखवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. मंदारचा डायरेक्ट हिट. आणि फलंदाज रोहित बॅक टू द पॅव्हेलियन. रन आउट. काही गरज नव्हती. मला असं वाटते की या बॉलवरती रन घ्यायचा. कॉल तिथे रोहितचा होता. डेंजर वरती तेच होते. आणि रन. सुमित. चला नवीन बॅटर नवीन फलंदाज सुमित येतोय. सुमित येतोय. संदीपला आपण पाहतो नॉन स्ट्रायकर एंड वरती खूप चांगल्या लाईन मध्ये दिसतोय. आणि आता रोहितची जागा खेळायला येतोय सुमित. धावसंख्येचा विचार केला तर 29 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 42 धावाचं इथे आव्हान ठेवलेलं आहे. हा प्राइस फक्त संडे साठी आहे. आणि चांगला बॉल. आल्या सुमित आले. आणि सुमित पुन्हा एकदा डगआउट मध्ये येत असताना विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. आणि सब पाहिजे. आणि बॅक टू बॅक 2 गडी बाद. मदन येतोय नवीन फलंदाज. 2 गडी बाद झालेत या ओव्हर मध्ये. या ओव्हर कडून कमबॅक करतील का हाच एक प्रश्न आहे. कारण दुसऱ्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्यात. महागडे षटक आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये काही सांगू शकत नाहीये. म्हणतात ना की क्रिकेट अनिश्चित का गेम है. कुठे पाला एक ओव्हर वही देखील मॅच मध्ये दिशा बदलू शकते. मदन 29 धावावरती 2 गडी बाद झालेत. पाहूया अजय कमबॅक करून देईल का या ओव्हर मध्ये. फुलटॉस बॉल ड्राइव्ह केला. खेळाडू होता तैनात तिथे रवी. पण रवीच्या चेंडू थोडासा साईडने गेलाय. चांगलं प्लॅन चांगली फिल्डिंग सजवली होती. पण थोडासा चेंडू बाहेर गेला. फुलटॉस बॉल होता. दिशा दिली फक्त. टीमची धावसंख्या 30. अजूनही सामना जिंकण्यासाठी 12 धावा बनवायच्या 14 बॉल मध्ये. हा चांगला बॉल. कमी गतीने टाकलेला बॉल. चेंज ऑफ पेस केले.
अजयने प्रभावित केले या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये महागडा षटक होतं पण त्याची पुरीपूर भरपाई करण्यासाठी इथे अजयला बोलवले आणि आतापर्यंत तर अजयने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्यात. 1 to go 1 to go. या ओव्हरमध्ये 5 बॉल 4 धावा आणि 1 गडी बाद. शेवटचा बॉल. फक्त दिशा आणि काय प्रॉपर टाइम पण फक्त खेळाडू आहे पाहत राहा. एका टायमाला असं वाटलं की बॉल जाईल सीमारेषा बाहेर पण उंची जास्त होती आणि खेळाडू तिथे आणि अजून एक विकेट. या ओव्हरमध्ये 3 गडी बाद झाले. उजरने तो पकडला जाईल. 12 बॉल मध्ये 11 रन. $31 runs, loss of 3 wicket. चला या साई माऊली आणि एअर स्पोर्ट असेल तर प्लीज मॅच संपत आहे. तुमच्या याच्यानंतरचा सामना टॉस साठी या लवकर लवकर या एअर स्पोर्ट्स आणि साई माऊली. चलो आ जाओ टॉस के लिए आ जाओ. इसके बाद आपका मुकाबला. 12 गेंदों में 11 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए. या आलेत का साई माऊली आणि एअर स्पोर्ट या टॉस साठी या. चला रोहित नवीन बॅट्समन आणि गोलंदाजी एंडला आहेत. आर्यन 12 बॉल 11 रन. पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. चांगला बॉल आर्यनचा. चला साई माऊली वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. एआर स्पोर्ट आपण देखील रेडी राहायचंय आणि त्वरेने मैदानाचा ताबा घ्यायचा दोन्ही टीम. थँक्यू धन्यवाद. धावा धाव फलकावरती 10 धावा बनवायच्या. सामना जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये 10 धावा. ट्विस्ट येईल का? शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का? सर्व बॉल निर्णायक, सर्व ओव्हर निर्णायक, एक एक रन निर्णायक. फिल्डिंग मध्ये थोडासा दबाव टाकताना फिल्डिंग आपण पाहतोय. पुढे सरकवून खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉल मध्ये डान्सिंग डाऊन द रन खेळण्याचा प्रयत्न. जेवढे डॉट बॉल येतील तेवढे चांगले फिल्डिंग टीम साठी. सहकार्य करत असताना आपण पाहतोय शॉट वरती किसन आणि रवी उभे आहेत. आपले अनुभव इथे यूज करत असताना अजून एक आखूड टप्प्याचा बॉल. खेळाडू आहे. विकेटचं होईल का पतन? यस गडी बाद. मॅच मध्ये आता ट्विस्ट. मॅच संपलेली नाहीये. डॉट बॉल विकेट तुम्हाला मॅच मध्ये आणतील आणि तेच कार्य करत असताना एचआर स्पोर्ट्सचे गोलंदाज काय मॅच रंगलेली आहे. अप्रतिम अशी मॅच. आता 9 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्यात. समीकरण असं होतं की 12 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्या होत्या पण आता मात्र ह्या ओव्हर मध्ये 3 बॉल झालेत आणि 1 धाव दिली आणि त्याच्यात 1 गडी बाद. सुरुवात झाली विकेटची तर 29 धावावरती पहिला गडी बाद होता पण त्यानंतर 4 गडी बाद झालेत. नवीन बॅट्समन त्वरेने नाव सांगायचे मित्रा प्लीज. ओके आकाश. एक येतोय बॅटिंगला आकाश गुप्ता. एजी चांगला बॉल. ओहो खेळाडू आहे का तिथे? खेळाडू तैनात केला तर याच्यासाठी काय मॅच मध्ये याला म्हणतात अनुभव. अप्रतिम गोलंदाजी आर्यनची. 4 बॉल झालेत 1 धाव दिली आणि 1 गडी बाद केलाय. लाजवाब गोलंदाजी.
अजून चांगला बॉल कमी गतीने टाकलाय. सुंदर बॉलिंग, सुंदर बॉलिंग. 7 बॉल 10 रन. हा बॉल असेल निर्णायक, कारण याच बॉल वरती कळेल की शेवटच्या 6 बॉल वरती किती धावा बनवायच्या त्या. ओ आता 2 वाजता चेंडू फक्त निसटलाय. व्हाईट बॉल पंचाचा निर्णय येतोय. हे पाहायचं नाहीये, हे करायचं नाही असं फिल्डिंग टीम कडनं सांगण्यात येतंय. पण आतापर्यंत तर चांगली गोलंदाजी आपण पाहिली. थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न आर्यनचा होता, पण थोडासा दिशा भटकला. आता मात्र फॉलो थ्रू मध्ये होता, झेल सुटलाय. दुसऱ्या धावासाठी जातील का, पण नाही. कमालीची गोलंदाजी इकडे. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये धावा बनवायच्यात 8. 3 धावा दिल्यात आर्यनने. मॅच विनिंग ओव्हर असेल का ही? येणारे 6 बॉल 8 रन कंपल्सरी चेस. बॉलर बॉलर अजय. अजय नावात जय आहे. आपल्या टीमला जय मिळवून देईल का? 6 बॉल 8 रन. स्ट्रायकिंग एंडला आहे आकाश, नॉन स्ट्राइक एंडला आहे संदीप. संदीपला येणे गरजेचं आहे कारण तो सेट आहे. पहिलाच बॉल ड्राइव्ह केला तिकडे. फिल्डर आहे. रनआउटची संधी होईल का? हे करायचं नव्हतं, हे करणं गरजेचं नाहीये. जिथे 1 धाव तिकडे 2 धावा दिल्यात. 5 बॉल 6 रन. आकाश एका धावासाठी करत होते संदीपला स्ट्राइक, पण त्याच्यावरती 1 वर 1 फ्री. आणि फ्री हा शब्द कोणाला नको? फ्री या शब्दाची तर वाट पाहत असतात प्रत्येक जण. चांगला बॉल, फुलटॉस बॉल, त्याच्यावरती केला प्रहार. उजेर आहे, चुकी करणार नाहीये. विकेट. काय मॅच रंगलेली आहे. पहिला सामना असा असेल तर येणारे सामने अजून कसे असतील. नवीन फलंदाज 4-6 सागर. सागर एका बाजूला, सागर एका बाजूला, अजय एका बाजूला HR स्पोर्ट, तर एका बाजूला मराठा बॉईज. काय मॅच रंगली हे पा. 12 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्या होत्या, पण तदनंतर आता समीकरण असं आहे की 4 बॉल आणि धावा बनवायच्या 6. 1 हिट अवे टू विन दिस मॅच. पाहूया काय होईल. चांगला बॉल, फक्त मनगटाचा वापर. हे चांगलं केलंय सागरने, की सागरला माहिती आहे की संदीप बराच काळ नॉन स्ट्रायकर वरती होता. त्याने 12 बॉल मध्ये 24 धावा बनवल्या. 200च्या स्ट्राइक रेटनी अपेक्षा असेल की प्लेयरला की 3 बॉल मध्ये 5 धावा बनवायच्यात. एक मोठा चौक षटकार आपल्याला मॅच विनिंग करू शकतात, पण क्रिकेट आहे, मॅच आहे, सांगू शकत नाही. 3 बॉल 5 रन. स्लॉट मध्ये हवेमध्ये आहे चेंडू. खेळाडू पाहतोय आणि धावा येतील 2. 2 बॉल 3 रन. कमालीची गोलंदाजी केलेली होती.
आर्यनने मॅच मध्ये आणलंय आणि शेवटच्या ओव्हरसाठी इकडे अजयला बोलवले. कंपल्सरी चेस आहेत. सुपर ओव्हर, विकेट विन, टॉस विन असं काहीच नाही या प्रतियोगितेमध्ये. कंपल्सरी चेस. 2 बॉल 3 रन. ओ क्या बात है संदीप. आणि चेंडू पार सीमारेषा बाहेर आणि या मॅचचा हिरो संदीप. मॅच विनिंग नॉक. 14 बॉल मध्ये 32 धावाची वन मॅन शो अशी खेळली संदीप याने. कमाल कमाल क्लास अप्रतिम बॅटिंग संदीपची. बराच वेळ नॉन स्ट्रायकर एंडला होता. वाट पाहत होता की कधी मला स्ट्राईक येते आणि जेव्हा स्ट्राईक आली तर संकटात होती टीम आणि संकटातून आपल्या टीमला बाहेर काढण्याचं संकटमोचक म्हणून उभा राहिला तो म्हणजे संदीप. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संदीप या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुभाषभाई विनंती असेल की या संदीप आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आपल्याला. सुभाषभाई संदीप वेल प्लेड. कसं वाटतंय आपली टीम संकटात होती आणि त्याच्यानंतर आपण नॉन स्ट्राईक केलेलं होतं संदीप. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना गेला तर काय म्हणत असं चाललेलं की कधी मी स्ट्राईक करून कधी नाही आणि सागरने आपल्याला स्ट्राईक दिला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण खूप चांगली कमालीची फलंदाजी केली संदीप. या मॅचसाठी आणि आपल्या परफॉर्मन्स विषयी काय म्हणाल? फर्स्ट ऑफ ऑल बैटिंग मैच जब स्टार्ट हुआ तो लगा था थोड़ा डिफिकल्ट हो सकता है, बट सेकंड ओवर में रन आने के बाद थोड़ा इजी लगा. और क्रिकेट अल्टीमेटली टीम गेम है तो प्लेयर्स अपने प्लेयर्स को बैक कर रहा था. स्ट्राइक नहीं भी आता तो कोई बात नहीं थी, लेकिन सामने से रन होने चाहिए. बट चौथे ओवर को रन नहीं हुआ तो थोड़ा फ्रस्ट्रेशन हुआ था. बट एट द एंड ऐसा मैच नज़दीक आ चुकी थी तो इतना टेंशन नहीं था. और संदीप एक बात कि आप टिके हुए थे, आपकी नज़र जमी हुई थी. जब पहली बॉल पर आपने 2 रन लिया मुझे ऐसा लगी कि आप स्ट्राइक के लिए जाओगे, लेकिन वो क्या सोचती कि आपने पहले बॉल पे 2 रन लिया. आप अपने आकाश के ऊपर आपको भरोसा था? भरोसा तो हर एक प्लेयर के ऊपर था टीम में, और 2 रन लेने का ऐसा मकसद था कि मैच के नज़दीक आते थे. अभी भी 5 बॉल पीछे की बची हुई थी. उसके बाद वाले बॉल पे अगर सिंगल आता तो भी 6 रन का ही मैच बचता था, और 6 रन मतलब 1 बॉल का गेम था. तो अगर चौथे पांचवें बॉल सेकंड बॉल को भी रन नहीं आता तो भी मैं चांस नहीं लेता था, उसको और एक चांस देता था. तीसरे बॉल को कुछ तो अलग करते थे. और संदीप क्या रणनीति रहेगी कि यही बैटिंग टीम अगले मैच के लिए भी रहेगी? हाँ, प्लेयर्स तो हमारे पास लिमिटेड 11 ही है तो यही खेलेंगे. थँक्यू, ऑल द बेस्ट संदीप. आणि या मॅचचा हिरो आपण पाहिलं की संदीप करतोय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला साई माऊली आणि एयर स्पोर्ट्स आ जाना. हमारे सर यहाँ पर है जो हमें हमेशा की तरह हिंदी में बात करने के लिए बोलते हैं. जरूर हम हिंदी भी कमेंट्री करेंगे सर, और लंच हमारे साथ ही रहेगा आज का आज.
साई माऊली, जर 5 षटकाचे सामने करायचे तर प्लीज लवकर करा, नाही तर टाइम नाही आपल्याकडे. आपण टॉस जिंकलं, फिल्डिंग घेतली आहे.